काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया मूळ दीन जना तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुली काय लावले रे कान कापून घे ना तर बडबड केली दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरण तेच वंदोनी श्री चरण श्रीगुंजे ते नमस्कारोनी आता नम नमाझे गुरु राजा महाराजा दत्तात्रया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागे धरिला होता मिरविला परिवार सिद्धाईचा निळा शरणांगत म्हणवी आपला निरविला संती देऊनी हाती तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव सेवेकरता केला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत महानिरू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतांच्या विषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करणार आहे विठाला विठाला याला टाळकरी म्हणते फुटके टाळ बरं का गटामध्ये डाळ जर फुटले तर भरून घेण्याचे ते डाळ जरा दमाने वाजा इकडे लोकांचे कान ठळा बसले आणि टाळ वाजून डाळ फुटू द्या फुटले तर नवे आणवा डाळ जोरात वाजला जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारा चिंतन म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत हे मायबाप आहात कृपावंत आहात मी असणारा पतित दीन असणारा म्हणजे कोणत्याही प्रकारचं मला ज्ञान नसणारा असा मी पतित आहे आगळा आहे तुमचं काय वर्णन करावं काय मी पतित कीर्तिवानू अशी गोष्ट आहे कारण तुमचा अवतार धरण्याचं प्रयोजन आहे अवतार तुम्हा धराया कारण
टाइमपास म्हणून संत भूतलावर येत नसतात. आपल्याला संत कळत नाही हे आपलं दुर्भाग्य. पण संत टाइमपास म्हणून भूतलावर येत नसतात, कारण त्यांचं प्रयोजन असतं. काय प्रयोजन आहे? उद्धाराया जन जड जीव. जे जीव जडाच्या नादी लागली, जडाच्या नादी लागले म्हणून त्यांना जीव म्हणायचे. अशा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात. त्यांचं प्रयोजन असतं एक येण्याचं. प्रयोजन असं आहे, वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया धर्म, वाढावया कुळाचारण विठोबाची. मला त्यांचं येण्याचं प्रयोजन आहे बरं का. संत टाइमपास म्हणून येत नसतात, त्यांच्या येण्यामध्ये काहीतरी प्रयोजन असतं. तर भक्ती वाढवण्यासाठी येत असतात, सुख वाढवण्यासाठी येत असतात, भाव वाढवण्यासाठी येत असतात आणि धर्म वाढवण्यासाठी येत असतात आणि भगवंताचं नाम वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारण विठोबाचे. संतांचं जीवन कसं असतं तुको बराय सांगा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. महाराज, चंदनाच्या काही अंगात गुण असतात. चंदन आपल्या शेजारच्या पोरी बाबळीला सुद्धा सुगंधी बनवतो. हा गुण चंदनाचा आहे. कारण संताने सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापी. निकृष्ट असणारी वनस्पतीमध्ये बोरी, बाभळी, खैर, लिंब, पण ते जर चंदनाच्या संगतीत आलं तर ते सुद्धा चंदन म्हणून महाराज मोठे महात्मे ते डोक्यावर घेतात. देव ब्राह्मणाच्या डोक्यावर जाण्याचं सामर्थ्य त्या लाकडामध्ये येतं. दुसरी गोष्ट, विना घेता का तुम्ही? दुसरी गोष्ट अशी आहे, चंदन स्वतः झिजतो पण दुसऱ्याला सुगंधी करतो. काय करतो? स्वतः झिजतो पण स्वतः झिजून जगाला मात्र सुगंधी आणि शीतळ बनवतो. असे असणारे तुम्ही संत आहात, म्हणून तुमच्याबद्दल काय वर्णन करावे? तुमचं कारण आहे. कारण अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार येणं गरजेचं. आपण का जमलो ते सगळ्याला बहुश्रुत आहे, पण वक्त्याचं कर्तव्य आहे असणार परिहार देणं. आज 13 महिने झाले. किती झाले? मग 13 कसे म्हणजे एक धोंडामध्ये आला. धोंडा आल्यामुळे 13 महिने झाले. 13 महिन्यापूर्वी असणाऱ्या हरिभक्त परायण सचित आनंद स्वरूप महाराज सतत विदेही राहणाऱ्या, कधीही विचारायचं कस काय ताई, सदा आनंदात आहे असंच बोलणाऱ्या. वास्तविक जर बाहेरून पाहिलं तर कोणतंच आनंदाचं अंग नव्हतं. ज्याला पाय नाही, ज्याला हात नाही, म्हणजे हात आहेत पण नाही सारखीच आहेत, पाय आहेत पण नाही सारखीच आहेत, ज्याला बोलता येत नाही,
ज्याला 6-7 बरगड्याच नाहीत एका बाजूच्या. काय वाटतं बरं आपलं आणि त्यांच्या जर तुलना केली, त्यांच्या प्रकृतीचा आणि आपल्या प्रकृती जर तुलना केली तर आपलं काय मत आहे आपल्याबद्दल? ना काय अनुकूल होतं महाराज व्यावहारिक दृष्टीने? काहीच अनुकूल नव्हतं महाराज. परिस्थिती अनुकूल नव्हती, संबंधी अनुकूल नव्हते. स्पष्ट गोष्ट बोललं तर असंच आहे. शरीर अनुकूल नव्हतं. आणि एक सांगू ना, हे संसारात काहीच अनुकूल नसावं पण अंतकरण अनुकूल असावं. विठाला विठाला आम्हाला महाराज सर्व सर्व संसार अनुकूल आहे. काय कमी हो आपल्याकडे? नाही, चांगला विचार करा. काय कमी आहे आपल्याकडे? काय शरीरात न्यूनता आहे? अपंग आहेत आपण का शरीर? आम्ही शरीराने अपंग आहेत महाराज, आम्ही मनाने अपंग आहे. कशाने अपंग आहेत आम्ही अंतकरणाने अपंग आहेत महाराज. वास्तविक चिंतन जर केलं तर महाराज इतकी विषमता असणार आहे महाराज. सदा आनंदामध्ये फक्त साधूच राहू शकतो. जीव कधीच नाही. किती मिळालं म्हणजे जीव सुखी होऊ शकतो? जाऊ दे. मेरू प्राय सुवर्ण मिळालं तुम्हाला. मेरूच्या तुलने मेरू इतका मोठा डोंगर सोन्याचा मिळाला. पटन का? बास बो. आता रत्न भरून पृथ्वी तुम्हाला दान मिळाली. वाटन का? बास बो. आता काही गरज नाही कशाची. हे सगळं अनुकूल आहे आम्हाला महाराज, पण आमचं मन आम्हाला अनुकूल नाही. पण त्या मातेची स्थिती अशी होती महाराज, त्यांचं मन त्यांना अनुकूल झालं होतं. आणि याला फक्त सद्गुरूची कृपा आहे. आणि सद्गुरूच्या वचनावर असणारा नितांत आमचं महाराज सद्गुरू मानतो आम्ही, पण विश्वास आहे का आमच्या सद्गुरूच्या वचनावर खरंच? काय विचार करा, काय हरकत आहे? सद्गुरूच्या वचनावर आमचा खरंच विश्वास आहे का? आहे? पोट्या लबड नाही बोलायचं बरं का. सद्गुरूने सांगितलं त्या सकट सर्व खोट आहे. काय नाटक करतो, काळे केस करतो, हराम खोरण म्हणतो, सगळं मानतो आम्ही. दिसा लाज वाटते काही बोलाय तरी. विठाला विठाला महाराज आम्हाला म्हणाय पुरतं पटत आहे का? पटत आहे व लटिका वरण सर्व हा संसार वाया जर हरिविना. आमच्यात काहीच आम्हाला केस पांढरा झालेला सहन होत नाही. होतोय सहन? आणि त्या माऊलीला मला काहीच अनुकूल नव्हतं तरी आनंदी होती. साधू कोणला म्हणतात? मला ज्याचा देहभाव गेलेला आहे आणि परमार्थ साधूचा हाच आहे. देहभाव देत नुरे ऐसे साधन दिले पुरे. बाप रखमादेवर विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. देहभाव गाजवण्याचा साधूचा परमार्थ आहे. साधूचा परमार्थ दिमाग दाखवायचा नाही. हा मी परमार्थाचा दिमाग दाखवतो का? मला परमार्थ खरंच पचलाय. काय थोडं जर बोललं तर कडूच आहे. माझ्या सकटेवर का मिलेशा नाही काही समजायचं नाही. पण गादीचा कोणी हा? ही गादी कोणाला सोडित नसते महाराज. आणि म्हणून चांगलं जर चिंतन केलं तर महाराज अशा असणाऱ्या संगीतात आहे. त्यांना 13 महिने झाले हे लोकीचं महाराज त्यांनी यात्रा संपवली. खूप प्रयत्न केला महाराज. सगळ्यांना उपदेश रात्रंदिवस त्या बोलत होत्या. बोलता येत नव्हतं पण रात्रंदिवस बोलत होत्या महाराज. त्या फक्त एक आनंदच बोलत होत्या. काय बोलायचं? फक्त आनंद, सद्गुरूचं नाम. आणि सद्गुरू सोडून दुसरं बोलल्या नाही कधी जीवनामध्ये. विठाला विठाला मंडळी, चिंतन
महात्मा जन्माला येण्याचे वेगळं पुण्य आहे. कुळामध्ये महात्मा जन्माला येणं हे वेगळं पुण्य येते. कोणत्याही कुळात महात्मा जन्माला येत नाही. पवित्र ते कुळ, पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती. बरं, दैव योगाने महात्मा महाराज जन्माला येत असतो, तो त्याच्या पुण्याने येतो. पण जरी महात्मा पुण्याने, पण महात्म्याची सेवा घडण्यासाठी स्वतंत्र पुण्य लागत. या पुण्यात नाही होत. मला सांगा, सोनं घेण्यासाठी वेगळे पैसे, घडवण्यासाठी वेगळे पैसे लागत येत नाही. यार मी काय बोलतोय कळत आहे तुम्हाला? 70,000 रुपये तोळा सोनं आहे, तुम्हाला अंगठी करायच्या असं स्वतंत्र पैसे द्यावा लागते, तर त्याच पैशात करून देतील. घडवणीचे सेपरेट पैसे देतात का त्याच पैशात? तसा महात्मा जन्माला येण्यासाठी वेगळं पुण्य लागत, पण महात्म्याची सेवा करण्यासाठी स्वतंत्र पुण्य लागत. तशी महात्म्याची सेवा घडत नसते. पहिली गोष्ट, महात्मा कळणंच अवघड. महात्मा कळणं अवघड, मग मिळणे. नाथ महाराज सांगतात, महाराज पवना घालवे न पाला, वाऱ्याला पांघरून घालता येऊ शकतं. पालन म्हणजे काय? जसं गाडीवर महाराज आपण कवर टाकीतो ना, आवरण, तसं वाऱ्याला आवरण टाकता येईल. आकाशाला पायाने चढता येईल. भूत भविष्य वर्तमान कळण, परी न कळे साधूचे महिमान. मला साधू जीवाला साधू कळत असतो काय? आणि जीवाला जर साधू कळला तो जीव कसा राहील? तुका म्हणे अंगी व्हावे, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. कळीचा महिमान येईल कारो, कळीचा महिमान येईल कारो, कळीचा महिमान मंडळी. अंगी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कोण. हा दोष कोणाचाच नाही बरं की दाता, कोणालाच बोट लावता येत नाही. कोणालाच नाही बोट लावता येतात. तिथं या ठिकाणी माणसं म्हणजे नाही मग असं का झालं, नाही म्हणत दैव नाही ती, तेवढं अनुकूल प्रारब्ध नाही. अनुकूल प्रारब्ध नसल्यावर बराच गोष्ट घडत नसते. कारण जन्माला येणं कुळात इथपर्यंत पुण्य होत. आणि लई समजा महात्मा 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 म्हणतो आपण. महात्मा म्हणजे बुवा लय ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा असेल, लय ज्ञानेश्वरीवर बोलणारा असेल, लय गाथ्यावर बोलणारा असेल तरच महात्मा होतो असं नाही. ज्याच्या वृत्तीचा निश्चय झाला, मी देह नसून मी आत्मरूप आहे, महात्म्याचं लक्ष दे बर का. मी कोण नाही, मी देह नसून मी आत्मरूप आहे, असा ज्याचा निश्चय झाला त्याला महात्मा म्हणतात. कोण महात्मा? मी देह नसून, मी देह नाही, मी देह हे सरी. आणि मग उरला उरे विठ्ठल. नाही नाही, अजूनही सांगतो प्रहात, देहाच्या निराशे पाविजे आठाया, देहाच्या
झाल्याशिवाय, देहभावाचं निरसन झाल्याशिवाय त्या पदापर्यंत जाता येत नाही. मला देहभाव घेऊन तिथं जाता येत नाही. आणि साधू देहभाव घालवण्याचं साधन देतात. काय देतो महात्मा? देहभाव घालवण्याचं साधन. महाराज असं येते देहभाव का सहज असं गेलं की म्हटलं गेला असा नाही. ज्ञानोपराय सांगतात मनतोनी नवनीता तैसे घे आनंदा. याचा अर्थ कळाला का? मंथन हे कधी मध्ये करावं लागतं का? मला दोन्ही घेपर्यंत अखंड करावं लागतं. सर्व कर्म बाजूला सारून, सर्व कर्म बाजूला सारून ते बी ऊन होण्याच्या आतमध्ये करावं लागतं. ऊन झाल्यावर बी ते चालत नाही. आणि जास्त थंडीत बी चालत नाही. ते गारठ्यात बी लोण येत नाही त्याच. आणि उन्हात बी लोण येत नाही. मला त्याला योग्य वातावरण लागत. ते सुगरणीला कळत असतं योग्य वातावरण. बरोबर आहे का नाही? उन्हात लोण येतं का? आता जर मंथन करायला लोण येईल. बरं गार एकदम असं मला थंडी आहे, कडाक्याची थंडी आहे, त्यावेळेस येतं का? त्यावेळेस महाराज उन्हाळ्यात जर लोणी करायचं असेल तर शिळं पाणी वापरतात. शिळच का वापरतात? कारण ते गार असतं शिळं पाणी. संध्याकाळचं पाणी असलं गार असतं भाज्यामध्ये, ते वापरतात. आणि हिवाळ्यात जर लोणी करायचं असेल तर मला ऊन पाणी वापरायचं, गरम पाणी कोमट. त्यांचे डोके फिरले होते का? योग्य वातावरण लावण्यासाठी लागतं. ते सहजी नाही महाराज. ते सर्व कर्माचा त्याग करून ती गोष्ट केल्यानंतर ते लोणी प्राप्त होत. तसंच इथे महाराज जोपर्यंत महाराज आमचा देहभाव जागा आहे तोपर्यंत साधू फक्त मानायचा गुरुवर्य दुनिया भानगडी. पण जनावर सुद्धा बरं त्याच्यापेक्षा. ज्याचा देहभाव नाही ना गेला, हा तो किती शिष्य करून त्याचे किती शाखा असो काही फरक नाही पडत. काय फरक होईल मला सांगा? याने कुठं होत असते काही? परमार्थाचा महाराज मुख्य परमार्थाचा हेतू देह मी हे जाणं गरजेचं आहे. देह मी हे गेल्याशिवाय महाराज आनंदाची प्राप्ती नाही. आणि अशी स्थिती हा जोरी नाही दीर्षला देह तोरी अवघे संसारी. मग संन्यासी असला तरी बर का, योगी असला तरी, जपी असला तरी देहभाव जाणं गरजेचं. आणि या माऊलीचा पूर्ण देहभाव केला पूर्ण. महाराज इतकी विसंगत असताना आनंदी राहणं कोणाचंही काम आहे का? पण महाराज काय महात्मा महात्म्य कळून देत नाही आणि जीवाला महात्म्य कळत नाही. महात्मा महात्म्य कळून देत नाही आणि जीवाला महात्मा कळत नाही. प्रत्येकाला वाटतं बो काय आमचे तयत म्हणले, ती आमचीच बहिणी म्हणली, कोणी म्हणलं आमची आते आहे, कोणी म्हणले आमचे ननंदी. खरं सांगा महात्मा कोणाचे ननंद असतो? महात्मा कोणाच्या आते असतो? महाराज हे देहाच्या संबंधाने आणि महात्मा स्वरूपाच्या संबंधाने असतो. म्हणून स्वरूपे मिळविले नाव ठेविला भेद सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे. महात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मिळालेला असतो असं महात्म्याच असणे. पण सेवा घडण्यासाठी मला सुकृतच लागत. महात्मा भेटणं, महात्म्याची सेवा घडणं हे पूर्व सुकृत लागत. हे सुकृत घेऊन आल्याशिवाय कोणाला कळत नसतं, कोणालाही दोष देता येत नाही. महाराज हे भाग्य घेऊन आले त्या महाराज आमच्या अनर्षत आहे. काय संबंध आहे महाराज? काय कोण कुळ, कोणतं गोत्र, कोणत्या ठिकाणी राहणं, काय येणं, काय जाणं, काय संबंध. पण महाराज एवढा अंतकरणाचा संबंध प्राप्त झाला याला कारण भगवंताची त्याने पूर्वजन्मीचं त्यांचं असणारं पुण्य होतं. हे पूर्वजन्मीचं त्यांचं ऋण होतं ते फेडण्यासाठी महाराज ते जन्म होता. विठ्ठल विठ्ठल मंडळी असे महात्मे मुळात जन्माला येतात. आणि महात्मा जन्मला ते कुठे येईल मला? जंगलात थोडा जन्मला तो महात्मा. एक गोरक्षनाथ होता उकंड्यात जन्माला आलता.
एक मच्छिंद्र होता, मच्छ्याच्या पोटी जन्माला आला, बाकीचे सगळे मनुष्य येऊन तर जन्माला आले ना. महाराज जन्माला येत असतो, महात्मा येण्याचं प्रयोजन असतं. कारण प्रयोजन एकच आहे, बुडत असे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून. महाराज महात्मा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एक स्वरूप म्हणजे काय? पहिली गोष्ट तुकाराम महाराज सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भागवत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठातून आलो. ज्ञानोबराय सांगतात ज्ञान देवा पाठ हरी हाच वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. मग नेमकं चिंतन करताना असं आहे महाराज, जो नटलाय ना हा सगळा, हा परमा हरी नटलाय आणि हाच वैकुंठ आहे. कोण वैकुंठ आहे? एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गा मन घाली मनी मन ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. महात्मा महाराज याच वातावरणात असतो, जीव याच वातावरणात असतो, पण जीव वासनेने परतंत्र असतो. बघा लक्षात ठेवा, जीव वासनेने परतंत्र असतो आणि महात्मा स्वरूपाच्या संबंधाने स्वतंत्र असतो. फरक एवढाच. जीव वासनेने परतंत्र असतो. जन्म घेणे लागेल ही जीवाच्या ठिकाणी वासना आहे आणि महात्मा महाराज स्वरूपाचे संबंध आहे, स्वतंत्र आहे. मग महात्मा म्हणत असतो घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया. कारण महात्मा जन्म घेत असतो आणि जीवाला जन्माला यावा लागत असतो. असा महात्मा महाराज जन्माला आले आणि जोपर्यंत मला वाटतं 30-35 वर्ष वय, 32 वर्ष वय असेल, नाही जास्त नाही, 30-32 वर्ष वय असेल. पण जेवढं आयुष्य जगले त्या दादांच्या सानिध्यात आल्यापासून. महाराज आपल्या दादांच्या सानिध्यात आलेल्या 2 व्यक्ती असे आहेत की त्यांना माणसं स्वजवळ घेत नव्हते. त्याच्यामध्ये सुवर्ण एक आहे आणि संगीतात आहे. समाजाने बहिष्कृतच म्हणायचं बरं. तिथं आडगळीला पडलेले वस्तू ते सारखे वाटल्या, पण महाराज महात्माने आपलंच केलं. महाराज परिणाम महाराज ते संत ह्या पदाला आले. संत म्हणजे काय? ज्याची वृत्ती सतत त्या ब्रह्मनामाशी एकरूप आहे. सर्व व्यवहार करीत असताना महाराज ज्याच्या वृत्तीमध्ये क्षणभरही बदल नाही, असा ज्याचा सतत भाव जागा आहे त्याला संत म्हणतात. संत ही वृत्ती आहे महाराज. संत हे पद आहे. संत ही आयु देह नाही. ज्याच्या वृत्तीमध्ये तीनही कालामध्ये परिवर्तन होत नाही त्याचं नाव आहे संत. असंत म्हणजे जे अस्थिर आहे त्याचं नाव असंत आहे. आणि जे तीनही कालात, भूतकालात, भविष्य कालात आणि वर्तमान कालात जे आबाधित आहे, कसं आहे जे आबाधित आहे त्याचं नाव संत. ते देहात आले तरी संत आणि देहात नसले तरी ते संत. कबीरजी सांगतात हर एक युग में अवतार धरे फिर संत ते संत आहे. पूर्ण संत बीज पलटे नहीं युग गए अनंत. हर एक युग में अवतार धरे फिर संत ते संत. मला सांगाय संत वृत्तीकडून का प्रकृती? वृत्तीकडून संत होत असतो. संत हा वृत्ती काढला असतो. जीवाची वृत्ती बहिर्मुख असते आणि साधूची वृत्ती अंतर्मुख असते. असा अंतर्मुख महात्मा महाराज जीवाला अंतर्मुख करण्यासाठी जन्माला येतो. आणि संत विठाला विठाला संतांच्या संबंधाने बोललं तर संतांना मायबाप म्हटले. काय म्हटले त्या अभंगामध्ये? तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत महाराज देवाचे आई बाप आहेत. कोणाचे? देवाचे. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासे. करोनी खळे हरिदासे. करोनी
संतांनी आकाराला आणला त्याला आणि रूपा बळे करोने खळे हरिदासी महाराज कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी महाराज हे परमात्मा महाराज आकाराला संतांनी आणला कोणी मग आता देवाचे आईबाप कोण आहेत म्हणून भगवान सुद्धा म्हणतो संत माझे माहेरी आणि संत म्हणतात माझे पंढरी आमचे माहेरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तीरी संत म्हणतात आमचे माहेर पंढरी आणि देव म्हणतो मला माझं माहेर संतच आहे संत हे माझं माहेरी जाते निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या फळ घेतात निजाच्या माहेरा म्हणजे संतांच्या माहेर संतांच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मला विठ्ठल रखुमाईची भेटी होईल असे संत हे निजाचे मालक येत संत हे निजाचे मालक येत आणि ते महाराज त्या निजाच्या मालकात त्या ठिकाणी भगवंत राहत असतो म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला धन्य धन्य संताचे सदन लक्ष्मी सहित शोभे नारायण महाराज त्या ठिकाणी संत राहत असतात कारण संत हे मायबाप आहेत देवाचे जीवाचे बी मायबाप आहेत संत कोण आहे जीवाचे मायबाप कोण महाराज तुकाराम महाराज सांगतात कृपाळू सज्जन एवढे कृपादान तुमचे मग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगाची व माझी संगाता कारण मी अनाथ अपराधी पतित आगळा का बर अरे आई बापाने जर लेकराला दूर केलं तर त्याला कोण सांभाळेल संत हे जीवाचे सुद्धा मायबाप आहेत संत देवाचे मायबाप आहेत आणि संत कृपावंत कृपा केली या संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीती ही लावली कीर्तनी सर्व काळ प्रेमे डुलत असो महाराज संताने महाराज कृपा केली संत हे महाराज कृपा करणारे म्हणून कृपाळू म्हटले त्यांना कृपाळू संत जन तुम्ही संत जन महाराज हे एवढे तुमचे कृपादान कारण कृपा करणारे संस्थानी कधी कृपा करीत नसतील मला सांगा आम्ही व्यवहार पाहून सगळं करतो का कसं आपलं या चालणं कसं आहे संसारात कोणतीही गोष्ट करतो ना आम्ही फायदा पाहूनच व्यवहार करतो हा संसारिक जीवाचा स्वाभाविक बिना फायद्यात मग देवाच्या पाया पडत असतो आम्हाला जावी फुकट पडतो का तुम्ही देवाच्या पाया पडले का देवाच्या पाया पडल्यावर काय म्हणले देवा तू सुखाचा राहा आमचं कसं असू दे तुझं काही का व्हायना पण आम्हाला सुखात ठेव देवा आम्ही नालायक का असणार आम्ही तुझं अजिबात का नाही नाव घेणार तुला आम्ही नका का बघा ना पण मात्र तू आम्हाला सुखाचं ठेव तुझं काही करते म्हणजे आम्ही देवाच्या पाया पडलो तरी महाराज फुकाट पडत नाही तर खरंच सांगा ना जाणायची सेवा करतो का फुकट करतो का आपण बरं फुकट करतो महाराज वर्ष ठरलेली आहे नाही ठरले वर्ष जर कायम केली तर जाणार धावण काय तुमच्या फुकट कोण करायला मोकळा आहे महाराज कारण जीव संसारी त्यालाच म्हणतात महाराज जो महाराज फक्त फायद्यासाठी रजगुणी हा संसारिकाचा रजगुणी रजगुण महाराज कधीच तोटा पाहत नाही सतत नफ्याचा विचार करतो असे असणारे महात्मा सतत सत्व गुणात असतो कारण रज सत्व आहे ज्याचे रजतम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुणी जगी वाया गेला वाया चांगला विचार करणं गरजेचं आहे मंडळी विठाला विठाला म्हणून परमार्थ करीत असताना मला संत हे मायबाप आहे सर्वांचे मायबाप आहे महाराज ज्ञानोबा संबंधाने बोलतात
नाथ महाराज सांगतात वेदशास्त्री देवीबाई म्हणती ज्ञानाबाई आई साधकांचा मायबाप दरुशने हरेता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. महाराज हे देवाचे बी आई बाप म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत देवाचे बी आई बाप म्हणून सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. मी तुमचं काय वर्णन करू महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात तुम्ही संत बाई बाप कृपावंत. 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 जे वेदाचे आई बाप देवांचे आई बाप जीवाचे आई बाप त्या संताबद्दल बोलताना तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू काय वर्णन करावं महाराज तुम्ही. महाराज भगवान श्रीकृष्णाने नंदाच्या घरी असताना बैलाची धार काढली. राधेला पाहोनी भुलले हरी त्यांनी क्रमाने घडला मला काय होत माहितीये का नंदाच्या घरी असताना भगवान श्रीकृष्ण राधेला बोलले. राधेला पाहुनी बोलले हरी बैल तोही तो नंदा घरी. म्हणजे बैलाची धार नंदाच्या घरामध्ये असताना बैलाची जिवंत बैलाची काढली. पण संत काही काकण वर येत यांनी बैलाची काढली यांनी दगडाच्या नंदीची धार काढली. येळेश्वरा ते पूजलिये धार नंदीची काढली रे. भगवान श्रीकृष्णाने महाराज बैलाची धार काढली. पण जगद्गुरु तुकोबरायाने महाराज येळेश्वराची पूजली धार नंदीची काढली. महाराज असणाऱ्या आपल्या भागीरथीसाठी बाबा केले कोण्या गावात भागीरथी करीती धावा. बरं धावा केला वैकुंठावरून बरं तुकोबराय आले. भागीरथी म्हणजे आता मला भूक लागली काहीतरी कर म्हणजे आता म्हणून म्हणले काय नाही शेवाया यायला. काय केलं आता शेवया तशी गेली. आता शेवया यायला आणि म्हणले शेवया
पण म्हणले बाबा सगळे पण दूध नाही. त्याला काय म्हणले आत्ता येतो दोन दूध. तांबे घातला महाराज, येळेश्वराच्या मंदिरात गेले, येळेश्वराला तांबड पाणी घातलं. महाराज नंदीच्या पाठीवर थाप टाकली महाराजांनी, नंदीची धार काढली दगडाच्या. हे संत आहे महाराज. ज्यांना दुसरी वस्तू दिसत नाही जगात त्याचं नाव संत आहे महाराज. म्हणजे एवढी संतांची महाराज देवाने चालते बोलते. आपण त्याला स्वाद म्हणतो ना, दोन पायाची भिंत आहे का नाही. याला याच्यात पंचमहाभूत आहे त्याच्यामध्ये, या शरीरामध्ये आकाश आहे, अग्नी आहे, वायू आहे, प्रकाश आहे, पृथ्वी आहे, सगळे. पण ज्ञानोबाने महाराज जड भिंती चालविली. चालविली जड भिंती. जड भिंती म्हणजे मातीची दगडाची. कोणती? जी दगडा मातीची भिंत आहे महाराज, ती भिंत चालविली महाराज. हे संतांचं विशेषत्व आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय तुमचं वर्णन करू, काय संतांचं वर्णन करणार महाराज. विश्वर होता याच्याकडे करतुम अन्यथा करतुम शक्तिवती. नवल नाही त्याच्याकडे महाराज, सर्व त्याने केलं त्याच्यात. पण हे महाराज जन्माला अशा आपल्यासारखी जन्माले महाराज आपल्यासारखे संसारात राहिले आणि संसारात राहून महाराज त्याच्याच रामाच्या बळावर अशी कीर्ती करून लावली महाराज. काय कीर्ती केली महाराज. कीर्ती जगामात चराचरी कीर्ती त्यांची. ते हे निवृत्तीत नाथ ज्ञानेश्वर सोपा मुक्ताबाई ज्ञान निवृत्ती कला महाराज. इथं त्यांचा सोहळा होतो, याच्यात नवल नाही. आता आपल्या इथं कीर्तन चाललं असं नाही महाराज. स्वर्गात सुद्धा त्यांची निशाणी घालत, तिथं सुद्धा त्यांच्या नावाचं कीर्तन.
लोकांचे यमराजाची असणारी संवय कोणती नगरीमध्ये तिला यमनगरीमध्ये सुद्धा कीर्तन चालू आहे आता त्यांच्या नावाचं. आता वैकुंठात सुद्धा त्यांच्या नावाचा जप कीर्तन चालू आहे. आता स्वर्गात सुद्धा महाराज त्यांचं तिन्ही लोकांवरी कीर्ती ज्यांची महाराज. पण कोणाच भगवा झाला म्हणून नाही, हा महाराज उघडा झाला म्हणून नाही, कीर्तन केले म्हणून नाही महाराज. ज्यांची वृत्ती त्या हरीशी एक रूप झाली महाराज, ज्यांची ती वृत्ती हरीशी एक रूप झाली त्यांचे संन्यासी वर्णन करतात, त्यांच्या कामाचं वर्णन संन्यासी करतात. शुकासारखे महाराज गोपिकांच्या कामाचं वर्णन करतात. त्यांनी फक्त जन्मतानाच श्रीदेवीचा संबंध द्यायचा संबंध आलेले शुकाचार्य, पण ते सुद्धा त्यावेळेस भक्तीचं प्रमाण देताना महाराज गोपिकांचं वर्णन करतात, गोपिकांच्या कामाचं वर्णन करतात महाराज. त्या गोपिकांच्या रासक्रीडा, रासक्रीडा म्हणजे काय? अरे तिथं थाय्याचे हा त्या ठिकाणी महाराज खेळत चाललेले आहेत महाराज. त्या ठिकाणी सगळा महाराज त्या गोपिका कामातुरणारी, कामाने आतुर झालेल्या महाराज, कृष्णावर भाळलेल्या महाराज, पण त्यांच्या कामाचं वर्णन केलं. कारण एकच महाराज ध्यानी मनी गोविंद बसला होता महाराज, चित्तामध्ये हरी बसला होता. अशा असणारे त्या गोपिकाचं वर्णन महाराज शुकासारखे करतात, व्यासासारखे वर्णन करतात. नारद महाराज भक्ती सूत्रामध्ये ज्यावेळेस प्रमाण द्यायचं महाराज भक्तीचं कोणाच द्यावं होतं महाराज, तथा गोपिका आला. कशा कशा ज्या अशा त्या गोपिकांनी प्रेम केलं तसं प्रेम भक्तीमध्ये पाहिजे. आणि महाराज गोपिकांच्या चित्तात हरी बसला, आणि त्याच्या चित्तात हरी बसला त्याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला देवाला विनंती करतात महाराज, देवा वसेची देव जेवढं आहे तेवढंच म्हणा, वाढव नका तो. वाढव करायला वेळ नाही आपल्याला, मोजका वेळ आहे आपल्या हातात. कोपराय सांगता देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. चित्तामध्ये देव ज्याच्या आहे त्याला संत, आणि त्याचा देह महाराज संसार परमार्थात येणार त्याला जीव मानतो. महात्म्याच्या चित्तात देव असतो, आणि आपल्याला प्रयत्नच करायचा तेवढाच गाड्यावर. जिथपर्यंत पाणी तिथपर्यंत नळीत पाणी आहेच, मोठीच्या जिथपर्यंत पाण्यात नळी आहे ना तेवढ्यात पाणी आहेच. पण ते वरण महाराज पंख्यापर्यंत मोकळी नळी तेवढी भरून फक्त पाणी वर टाकायचं, मग पाणी चालू होतं. आणि आपल्याला फक्त हृदयात सगळ्यांच्या देव आहे, कोणाच्या हृदयात देव नाही. देव स्वतः सांगतो एरवी सर्वांचे हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्मरे अहर्निशी ती वस्तू का. कोणाच्या हृदयात नाही. कुत्र्याच्या सुद्धा हृदयात नाना, म्हशीच्या, गाईच्या, डुकराच्या, माशीच्या, मुंगीच्या, सगळ्याच्या हृदयात देवी. पण ज्याच्या चित्तात देव आहे ना त्याला साधू म्हणतात. आणि आम्हाला प्रयत्न करायचा आहे फक्त दादा चित्तात देव आणण्यासाठी. आम्हाला चित्त करा निर्मळ, चित्त करा निर्मळ, चित्त
काय वाटतं तुला? तुला काय वाटलं याच्यात? जाऊ दे. काय वाटत? तू प्रमाण का दिले? करा नाही सांगितलं. चित्तात देव हा नाही सांगितलंय. विषय असा आहे मंडळी, सगळ्यांच्या हृदयात देव आहे, पण हृदयातला देव चित्तात आणला पाहिजे. आपल्या चित्तात देव नाही म्हणत, आपल्या चित्तात प्रपंच आहे. काय चित्तात? आपलं प्रपंच आहे. आणि म्हणून तो बऱ्याच सांगतात मला, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. लक्षात ठेवा, प्रपंच ओसरो चित्तात. महाराज आपल्या प्रपंचाला भरती आली, भरती. खरं सांगा बरं, आम्हाला देव जवळचा वाटतो का संसार जवळचा वाटतो? जयती खरं बोलायचं बरं का. बापाने नाही तुमच्या मुक्ती ठेवली. हा तुम्ही रात्र दिवस जरी याला दिला ना, मी का असणार, माझा बाप का असणार. ज्याला प्रपंच गोड वाटतो त्याला मोक्ष त्यांनी ठरवून बोलायचंच नाही. त्याचे बोलायचं त्याच्याबद्दल, पण भोगायच्या सवयीशी. जोपर्यंत मला सत्य बुद्धी आहे, प्रपंच हे विज्ञान, पुढं काय तेच सत्य बुद्धी हे अज्ञान. काय वाटतं ना, जग जळालं. माझं तर मत असतं, जग काय म्हणते इकडं आपलं लक्ष नाही. आपण परमार्थ सद्गुरूचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. आपल्याला सद्गुरूने प्रबोध केलाय. प्रबोध केल्यानंतर महाराज प्रबोध हा बुद्धीला जाग करतो, आणि बुद्धी जागी झाल्यानंतर तिला फक्त देव दिसतो, बाकी तर दिसत नसतं. प्रबोधली यावेळी पुढं स्वप्नीची दिंडीमा मावळली, सांजवेळी तशी मृगतनिका नाही. दिवस मावळायला जसं महाराज मृगजळ राहत नाही, तसं महाराज प्रबोध करणं म्हणजे जाग करणं. जाग काय करणं? प्रबोध करणं म्हणजे पुढं जाग केला आम्हाला आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी जाग केलं. ऐसे जागविले अवघे जण, होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवाशी विसरू नका. अरे मी ब्रह्माला विसरून गेले ना महाराज. मी देहन माझं अमकन माझं तमकन लागलं असायला, आणि दुःखाला कारण तेवढंच आहे गाड्या. तेवढं गेलं की दुःखच नाही. संत संसारात नव्हते असं नाही. मोठे मोठे साधू संत बहुसाय असे केले, पण प्रपंच असताना मन नाही गोवी. आणि परमार्थ मनाने करायचा आहे. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मला चित्त मी आची धाले. पुढं काय? जीव मरू विसरले बोधाची भुली. चित्त मला समर्पण झालेलं ज्याचं आहे महाराज, त्याला जग राहत नाही. आणि म्हणून महाराज हृदयातला देव चित्तात आला की तो साधू होत असतो, तो संत होत असतो. महाराज आम्हाला संत बाहेरून पाहायची सवय, आतून पाहायची सवय नाही. आणि संत आतून पाहिल्याशिवाय कळत नाही. लय वरून नटला पण आतून जर भरबटलेला असला तर काय तर नटलेलं करता. वरी वरी नामे झाला भगवा, पण अंतरी ओशी केला कामी. भगवा झाला वरी नामे, अंतरी वश केला कामी. ऐशिया ते म्हणून साधू जगी विटंबना बाधू. महाराज चित्तात साधूचा परमार्थ देव चित्तात आणण्याचा शिकव. कशाचा आहे? आणि अनुग्रहाचं साधन चित्त निर्माण करायचं शिकव. अनुग्रहाच्या साधनाने दोन कार्य होतात. चित्त निर्मळ होतं आणि चित्त शुद्ध होत, स्थिर होत. काय होतं? चित्त स्थिर होत आणि चित्त निर्मळ होत. पण तेवढी साधना झाली तर, तेवढी साधना झाली तर या गोष्टी होतात. माझं मत नाही बरं काही.
सात्विका भरणे रोमाशी दाटले श्वेदाचे जीवन वाहू लागे कापे तो थरारा स्वरूप देखील तरी अश्रुते भीतरी स्तब्ध झाला कंठी. पुढं काय टाके श्वास श्वास हे जिरोनी काय नाही ते स्पष्ट सांग सगळं मला कळलं मला कळालं नाही. टाकी श्वास श्वास अश्रू जिरोने एका जिरवायचं कोणी आहे भाऊ हे जिरवायचे कोणी आहे जिरत कसे असतात माहितीये का परत पूर्वीच्या काळामध्ये दूध तापण्याची प्रक्रिया होती. चुलीवर दुधाला चांगली महाराज उकळी वस्तूवर तापवायची आणि आता उकळी आली की ते महाराज आवलाव किंवा शेगडी राहायची बारीक कोळसे टाकले आणि त्या शेगडीवर ते दुधाचं गाडगा असतं ते भांडं असं ठेवायचं आणि त्या आजीबाई एकच काम राहायचं मला त्याच्यात दोन दोन कोळसे फक्त तास दर तासांना टाकायचे. काय करायचं फक्त त्या आजीच्या त्या शेगडीमध्ये तिथले 2-3 कोळसे टाकीत राहायचे. त्याचा परिणाम व्हायचा दिवसभर दूध उकळत राहायचं. सकाळचं पांढरं असणार दूध संध्याकाळी लाल तापून व्हायचं. त्यावेळेस त्याच्यातलं पाणी सगळं जळून जात होतं. काय जळून जात होतं पाणी सगळं जळून जात होतं. तसंच अष्टभावाचं बी काम आहे. एकदा चांगली स्थिती झाली ना की मला सतत चाललं पाहिजे आणि सतत चालल्यानंतर महाराज इंद्रियांना वळण लागत होत आणि एकदा इंद्रियांना वळण लागलं की पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा असा त्याचा भाव झाल्यानंतर मग प्रबोध काम करतो बर का. प्रबोध कधी बी काम नाही करीत ना प्रबोध कधी बी काम नाही करीत. प्रबोध या स्थितीला गेल्याशिवाय काम नाही करीत. अनुग्रहाची साधना महाराज 5 बाबा सांगायचे भाऊ 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय पंचप्राण मन आणि बुद्धी सूक्ष्म देहाचे 17 तत्व या 17 तत्वाला वळण लावायचं साधन म्हणजे अनुग्रह. दोष सामान्याचा नाही भाऊ हे या ठिकाणी गुरु म्हणून घेणाराचा दोष आहे. सामान्याला काय कळत आहे महाराज साधनाच होऊन देत नाही साधकाची. काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर साधक एकदा झाला आणि एकदा त्याला वाटतं ह्यो कधी प्रवचन करीन कधी कीर्तन करीन महाराज ह्यो आणि कधी माझ्या नावाचा गजर करीन. तो या नावाला काही पेटवायचंय का याचं वाटोळ जर होत असेल तर महाराज साधक आणि साधना माझं मत नाही हो. मी सांगतो तुम्हाला जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्य वाचून शास्त्र हाती न शिवे. अनुग्रहाच्या काळामध्ये महाराज सद्गुरूचं वचनच त्याचं सर्वस्व आहे आणि त्याने किती साधना करावी ती महाराज सर्व इंद्रियाचा विषय होणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानोबराय महाराज भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना तू सर्व इंद्रियाचे कान करून ऐक सर्व इंद्रियाचे कान करून श्रवण कर. का बरं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपले इंद्रिय सगळे बहिर्मुख आहेत. कान एकीकडे चालले डोळे एकीकडे चालले नाक एकीकडे चालले जीभ एकीकडे चालली काय होईन आपली अवस्था. म्हणून साठी मंडळी चित्तात देव येण्यासाठी महाराज आपले इंद्रिय पहिले आवरले पाहिजे. काय आवरले पाहिजेत कारण इंद्रियच आपल्याला लांब घेऊन जात असतात आणि ते तसे आवरत नाहीत. म्हणून साठी त्याला महाराज अनुग्रहाचं साधन त्या साधनाच्या चिंतनाने आणि ते चिंतन महाराज एक ह्या इंद्रियाला घेऊन जाणार मन आहे. मन कोणी या सगळ्या गोष्टीला कारण मन आहे. पाप करायला कोण लावतो पाप करायला मनच लावतो. गुन्हा करायला मनच लावतो आणि देवपूजा करायला कोण लावतो मनच लावतो. सकल उपचारा एक मनाची दातारा हे मन आहे ना हे मन जर शुद्ध करायचं असेल त्याचे बाकीचे सगळे दरवाजे बंद करावे लागतील तुम्हाला. हे मन मूळचं शुद्धच आहे. हे मन मूळचं कसं आहे कारण मन हे भगवंताची बुद्धी आहे. 10-11व्या अध्यायात भगवान सांगतात शुद्धच आहे. पण हे बाहेरून येणाऱ्या नाल्या आहेत ना नाल्या बाहेरून येणाऱ्या नाल्या ह्या मनाला बिघडवत्या.
काय करते कोणत्या नाल्या या विषयाच्या नाल्या डोळ्याच्या माध्यमातून कानाच्या माध्यमातून जिभेच्या माध्यमातून ते आकर्षित केलं जातं महाराज आणि म्हणून साठी या मनाला शुद्ध करण्यासाठी स्थिर करण्यासाठी अनुग्रहाचं साधन आणि एकदा अनुग्रहाने एकदा कारण इंद्रियाचा राजा कोणी मन इंद्रियाचा राजा मनू राजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी का वास्तविक मन चांगलं नाही पण नाथ महाराज रामदास स्वामी म्हणतात मन कोणी मना सज्जना भक्तिपंथेश जावे मन सज्जने मन इतकं बिलिंदर नाही मला चोर कोण करत वास्तविक जीव चोर आहे का पण महाराज मनात उचलायचा तांबे उचलायचा आलं की झाला चोर मनात आला तांबे उचलायचं मनाने ठरवलं चोर करायचा केला चोर साधू करायचं ठरवलं मनाने नाम उच्चारलं महाराज मनाने आता साधू झाला महाराज वस्तू उच्चारली चोर झाला हे मन असे आणि हे मन महाराज आवरण्यासाठी या मनाला काय करू मन आनावे माझे मज कळू येते दुसरं अवगुण परी काय करू मन आणावं महाराज एक गोष्ट महत्वाची हे मन डेंजर आहे बघा का गाड्या ही भीमा नदी आहे ना त्याला केवढा बांधारा करा ते अडवणार नाही केवढं मोठं तळ करा ती एक दिवस फोडून जाईल पण ती जर समुद्रात गेली तर आता काय करीन तसं मन या बाकीच्या विषयात किती गुतोमार असते कधी तिथून बाहेर निघत सांगता येते पण हेच मन जर राम नामात जर रंगलं मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले राम झाले पासून पैसे निवृत्ती से भगवंताची गोष्टी काय जशी गंगा सागराशिवाय स्थिर होऊ शकत नाही तुका म्हणे गंगा सागरी तैशा झाल्यावर मी एकमय जसं ते मग तसं हे मन त्या परमात्म्याच्या नामाशिवाय स्थिर होऊ शकत नाही म्हणून भगवान सांगतात तू म्हणे हे आणि माझ्या भजनी माझ्या नामात तुझं मन गुंतव आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये एका देव माझेने अनुसंधाने संकल्प जाळ्याने निश्चिक मध्यागीचो ही साधनाची मला प्रक्रिया आहे या प्रक्रियेत जर साधकांनी जर मन स्थिर केलं एकदा मन एकदा स्थिर झालं मला साधकाला काही नाही लागत मग सहज ते मन बोधावर जाऊन चिटकत सहज मला ते मन बोधावर जाऊन चिटकत आणि एकदा बोध एकदा मन एकदा बोध रूप झालं
दुसरं त्याला आहेच काय आता ठिकाणी दुसरं फिरायला. जोपर्यंत मन हे उन्मन झाले, उन्मन होणं म्हणजे बोध उन्मन मन झालं की मला त्याचं काम होतं. म्हणून हे साधनेचं कार्य आहे. साधनेने या मनाला स्थिर करावं आणि आपली चंचलता स्थिर करून महाराज आपण त्या बोधाष्ट स्थिर व्हावं. म्हणून साठी महाराज संत हे ज्याचे चित्त महाराज चित्तामध्ये परमात्मा आहे त्याला संत म्हणतात. आणि त्या अशा चित्तामध्ये ज्याचा परमात्मा आहे ते या जीवाला स्थिर करण्यासाठी, सुखी करण्यासाठी अवताराला येतात. त्या अभंगाच्या दुसऱ्या अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार असे असणारे तुम्ही स्वरूपाचे एकरूप असणारे संत. संत म्हणजे स्वरूप, परंतु तुम्ही अवताराला येतात म्हणजे खाली येतात. अवताराला म्हणजे अवतरती आणि उद्धरती. उद्धरणं म्हणजे वर नेणं आणि अवतरणे म्हणजे खाली. मूळ स्वरूपापासून खाली येतात आणि जीवाला महाराज अधोगतीतून वर नेतात. असे संत असतात. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण येतो? वास्तविक चिंतन जर केलं तर जीव ब्रह्म ना पराहा. काय म्हटलंय पमा सालीवर साली काय साली कोणी म्हणत पण विचार जर कळाला तर बरं होईल. जीव जडाच्या नादी लागलाय. कशाच्या? कोण जड? दगड माती. मग देह हा जडी. खरं सांगा ना, आपल्याला खरंच काय आपल्याला आपण ब्रह्म वाटतो का देह वाटतो? पण कसं 5-5 वेळा अर्थ बघायचं काय कार्य.
का नाही बघत 5-5 वेळा आरशात? नाही, चांगला विचार जर करणं गरज. आम्हाला आम्ही काय समजतो? आम्ही याच्या नादी लागलो, देहाच्या. आधी हा जडी आणि जीव जडाच्या नादी लागल्यामुळे ह्या जडातून त्याला वेगळं करायचं. कारण जीव जड कधीच नाही. जीव जड कधीच नाही. जीव आणि ब्रह्म दोन नाही. पण आमच्या बुद्धीने माती खाल्ली. कोणी? ज्ञानोपराय सांगतात महाराज ज्ञानेश्वरी मध्ये, देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाली असे केवळ माझे ठाई. परी आली म्हणजे मग ती परी आली की घोटाळा झाला म्हणायचा. परी ज्ञाने विना नाशिले आणि बुद्धी भेदाशी आले. आणि कल्पू नाही ते कल्पू लागले, कल्पू नाही ते कल्पू लागले, अनेकत्व नाही ते कल्पू लागले. अनेकत्व हे बुद्धी भेदाचं लक्षण. आणि याला एकच कारण महाराज, जडाच्या नादी लागली बुद्धी. बुद्धीने खरं कोणाच्या नादी लागावं बरं? नाही, चांगला विचार जर केला, बुद्धीने कोणाच्या नादी लागावा? परमात्म्याच्या. पण बुद्धी लागते संसाराच्या नादी. देह संसारात असावा. शास्त्र सांगत नाही तुम्ही संसारात देह काढा आणि हिमालयात जा बायका पोरं सोडा, अजिबात नाही. पण तुमची बुद्धी कोणाच्या नादी लागली याच्यावर तुमचं सगळं अवलंबून. आमची बुद्धी देहाच्या नादी लागली. ज्ञानोबा हात जोडून म्हणतात, देहाच्या बांधोडी न पडिजे, सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूपा घडिये माझी अंगा. बुद्धीला सांगता त्या देहाच्या नादी लागू नकोस. बुद्धीने अनुकूल मिळालं की सुख होत, प्रतिकूल मिळालं की दुःख होत. मग सुख दुःखाच्या बांधवडी हे असे सोमा. सुखे सुखरूपा घडिये माझी अंगा. हे बुद्धीने घोटाळा घातलाय. आणि बुद्धीला कारण घोटाळा घालायला मला तिला यथार्थ ज्ञान नाही. सामान्य ज्ञान आहे बुद्धीला. बुद्धीचा पालट हरारे काठी, बुद्धीचा पालट हरारे काठी. हा बुद्धीचा पालट हरारे काठी, बुद्धीचा पालट हरारे काठी. बुद्धीचा मनुष्य देह नाही मनुष्य देह. हा मागुता हा नाही मनुष्य देह. आपुले सायासी न होते कोणी, आपुले सायासी न होते कोणी, आपुले सायासी न होते बुद्धीचा पालक. बुद्धीला बदलायचं करा काहीतरी. बुद्धी बदलन असं काहीतरी करा महाराज. पोरगी सासरात राहिले चांगली का माहेरात राहिले चांगली? मोठ्यापणा तिचा कुठं? माहेर मध्ये लई तिला ताई साहेब म्हणत असतील, अक्का साहेब म्हणत असतील. पण निनादीच म्हणते गाड्या तिला. काय म्हणते सोन्या? निनादी. ती माहेरात सासरात राहते महाराज, शेण उचलती रोज महाराज. रोजांच्या बायाबरोबर काम करते. अंगावर फाटकं लुगडं आहे महाराज, कपाळाला कुंकू, हाता गळ्यामध्ये डोरलाय, एवढंच आहे तिचं.
पण महाराज सासरी राहती, तिला कधी बी मोठ्यापणा आहे. ज्ञानोबा तसंच सांगतात, बुद्धीचे वैभव संबंधाने जडाच्या नादी लागला. कोणाच्या? जडाच्या. आणि एक लक्षात ठेवा महाराज, तुम्हाला भीमाला तिथून पलीकडे तरुण जायचंय महाराज, जरी सोनं दिलं 5 किलो तुम्हाला म्हणजे एवढं पलीकडे घेऊन गेलं की तुझं कमरेला बांध 5 किलो सोनं, 5 किलो सोनं दिलं म्हणजे हे पलीकडे नेले की तुझं खडी न भरली चांगली 2 किलोमीटर पात्र आहे, काय होईल? जम घेऊ का? तस आम्ही हा मोकळ्या नदी मोकळ्या नदी तो तुम्ही किंटोल नाही न्यायच्याकडे काय चांगला विचार जर केला तर बुद्धीचं वैभव मला त्या परमात्म्याला मिळवण्यात येईल, परपंच मिळवण्यात नाही. पाकिट किती मिळायच्यात माझ्या बुद्धीचा वैभव नाही, लौकिक किती मिळत त्याच्यात बुद्धीचा वैभव नाही. मला परमात्म्याला मिळवणं हे बुद्धीचा वैभव आहे. आणि बुद्धी जडापासून निघाली पाहिजे त्यासाठी. कोणापासून? आणि साधू या बुद्धीला जडापासून वेगळं करतो. तत्त्वम अशी साधू काय म्हणतो? ते तू आहेस हे कोणाला सांगितलं? देवाला सांगितलं का? हे मनात तर बुद्धीला सांगितलं. कोणाला सांगितलं? बुद्धीला सांगितलंय मना करवी. पहिला उपदेश आहे मनासाठी. अनुग्रह साधकासाठी बरेच मंडळी म्हणतात स्वस्तानी घ्या, स्वस्तानी घ्या, स्वस्तानी काय घ्या, स्वस्तानी मन हिंडत साऱ्या दुनियेत दम छान झाली मला स्वस्तानी घेता घेता. मनाला चिंतन लावाय साधने मन हे राम होणं गरजेचं आहे. मन हे चिंतन रूप झालं की तुमचं मन स्थिर होईल. आणि एकदा मनाला एकदा वळण लागलं, इंद्रियांना वळण लागत, आणि इंद्रियांना वळण लागतं की त्याला भाव म्हणतात. असा भाव झाला की सहज साधू उपदेश करतो, और तू देह नसून तू ब्रह्म आहेस. काय म्हणतो साधू? मग का ना वचनाची भेटी सरशीच पै कीर्ती वस्तू होऊन उठे कवून ऐकू. महाराज अशी ज्याची तयारी होईल ना महाराज, अरे माऊली सांगतात निर्वाळल्या भूमी पेरिले ते सांडू खोरी गेले म्हणावे काही. मी अर्धच बोलतोय. ज्या भूमीची महाराज मशागत झालेली आहे, नांगर झाली, पाळ्या झाल्यात, काशे वेचल्यात महाराज, असं पावसाची वाट पाहतेत, पाऊस झालाय, 4 दिवस मध्ये गेले महाराज, वापसा पाहिला शेतकऱ्याने चांगला असा वापसा ना महाराज. आता मग 1000 रुपये पाहिलीच किलोचं बी आणलं महाराज, आणि ते पण घालून ठेवलं होतं. मुढावरी बीज काढले ते निर्वाळल्या भूमी पेरिले ते सांडू खरी गेले म्हणावे काही. नाही म्हणायचं का महाराज? चांगली मशागत केली भूमी, आता महाराज मुरगाचा पाऊस झालाय आणि मी म्हणजे आता एवढा महाग असं मुक्कास काय पेरायचं म्हणजे 1000 रुपये किलो आहे म्हणता का तुम्ही? ते जसं महाराज त्या जमिनीमध्ये पेरतात. ज्ञानोबा अजून एक सांगतात गोष्ट बरं का, सांगतो फायद्याचं हे गोष्ट. कधी आम्ही जवळचा भरोसा नाही म्हणजे या गोष्टी ध्यानात ठेवा. न वाहता भुई पेरिली, न वाहता भुई पेरीचे तो वेळा विलव्या जायचे. न वाहता म्हणजे शेतीची काहीच मशागत नाही, नांगरट नाही, त्याला पाळ्या नाही, तर त्याच्या कासे त्याला नाही, त्याचे रोताड काढले नाही, त्याचं काहीच नाही महाराज. आधी अख्खा उन्हाळा लग्न खात हिंडला. कोणाच्या लग्नाला महाराज आहेच पुढं बसलेला महाराज असा गडी. आणि आता महाराज सगळ्यांनी पाभारी धरायच्या तयारी द्यायला मला आपल्याला जमिनी. आणि मग महाराज वावरत गेला तर कमरेत केलं काँग्रेस, येड्या बाबलीचे फोकार्या, त्याच्यात मोठाले बेटोड तयार झाले महाराज ते गवताची. आणि आता तिथं पाभार लावली.
आता काय होईल? अरे असं होते दादा हो, ते सोडून द्या ते दृष्टांत. आम्ही महाराज आम्ही जे महाराज पेरतो नाही महाराज, 100 एकर पेरीतून महाराज 10 पायले पिकत नाही. नाही नाही ना नाही, आपली वस्तू खोटं बोलत नाही. अनुग्रहाला बसले की महाराज 50 एकर बसत येईल. जेवढे पेरले तेवढं स्वानिगत नाही. अनुग्रहाला बसताना मला 100 माघारी जर कुरू आला तर मला 5 नाही राहते. हे काय पेरणी हे न वाहता होई पेरीले. संजीव चुकलं तर श्यामा करा बरं काय. मला काय करायचं नाही, मला बोलायला काय भ्या वाटत नाही. कारण मला काय कोणा अनुग्रह द्यायचा नाही, कोणतं काही करायचं नाही, मला शिष्य करायचं नाही. आणि आपलं कोणी शिष्य बी नाही, हाय कोणी डोळ्याने आणि 5 घेतले म्हणून लागलं का सांगायचं. हे 5 घेतलेले अरे वादळात जाणाऱ्या काही फायद्याच्याच नसत्या. वादळाचा त्यांचे फायदे काय त्या त्याला चिटकून राहत्यात, त्याच काय रे फायद्याचे आहेत. महाराज चांगला विचार करणं गरजेचं आहे. महाराज साधक करू नये असं नाहीच, साधक करायसाठीच आहे. महाराज ज्ञानोबरा 19 सांगतात त्या अगा थानी तुझं किर गोड, पण ते थानाशी नाही गोड. जेव्हा सेविती अशी चाल अनन्य मिळे, सुमन आणि शुद्धमती, आनंदकानी अनन्य गती, तयापाशी गौप्य टाळे मिळे सुटते. त्या ओव्या 2 कळाल्या ना तर बरंच कळत. अरे गुरु शिष्याचे भांडणं येतं म्हणलं काही खरं आहे रे परमार्थाचं. नाही तर गुरु शिष्याच तोंड बघत नाही, शिष्य गुरुचं तोंड बघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. का व्हावं असं? फक्त सेवाची उणीव आहे. कशाची उणीव आहे? सेवेची. आणि ज्ञानोबराय सांगतात सेवा हाच दारवंट आहे. सेवेच्या उंबऱ्यातूनच जावं लागत तिथे आतमध्ये, फोकाट नाही मिळत. आम्हाला लाज वाटते महाराज गुरुची सेवा करायचं म्हटलं की. अहंकार घालवण्याचं साधन आहे. 9 महिने महाराज महात्म्याने सेवा केली. मला तो कमायची. किती महिने वाट पाहत होते. 3 दिवस आधी सगळ्यांना सांगत होते चोर येईल लुटून नेईन, चोर येईल लुटून नेईन. गेल्या गेल्या लगेच माळ घातली काय. 9 महिने जोडे महाराज. काय ते सेवेला महात आहे महाराज. 9 महिने महात्म्याची सेवा केली. 9व्या महिन्यामध्ये महाराज रामनवमी दिवशी 12 वाजता या टायमाला सगळे लोक मंदिराकडे चालले तर हे डोंगराकडे चालले. नांगर ठित बसले, नांगर ठित. वरून सूर्य तापवतोय त्यावेळेस त्या साधूने महाराज उपदेश दिला आहे. का केलं एवढं? महाराज या सगळ्याशी तुला तोंड द्यावं लागणारी. तुला हे जग महाराज इतकी पिढा देणार, त्याच्यातून तुझं वाचला तर महाराज तू रसापर्यंत जाशील. उगा धुरळूक आली पाहिला काय करते त्या धुरळू काढून पाडणारा आंब्याला. बरं बरेच आंबे पिकात येत पण तोंडाला लागत. बरेच आंबे पिकात येत, सगळे गुण चांगले असतात पण तोंडाला लागलेले असतात. लई वाच्या. आणि महाराज भगवान 67व्या श्लोकामध्ये मला वाटतं सांगतात हे कोणला नको सांगू, कोणला नको सांगू ही गोष्ट. महाराज ही गोष्ट खूप महत्वाची. साधूचा परमार्थ महाराज बाजार बसव्याचं काम नाही, हे शरणांगताचं काम आहे. आणि साधू महाराज भीती घालवतो. तुम्हाला मरण नाहीच आहे, तुम्ही मुक्तच आहात, तुम्ही भगवंताचं स्वरूपच आहात. फक्त आमचे भ्रम घालवतो साधू. एवढ्यासाठी जन्माला येतो. जडापासून आपल्याला वेगळं करतो. आधी अडचणी देहापासून आपल्याला वेगळं बनवतो. आधी देह काय करा, देह संबंधी पसारा. हे बुजगावने चोरा रक्षणार्थ भासत शीतळे जाणावया जाना कोडतरी मना पारतीच्या कोणा जाणतेने साधाव्यात. तुका करी जागा नको वासपू अवघा आहेशी अंगा अंगी डोळे उघडी. तू कोण आहेस? तू
ते ब्रह्मचेच रे. डोळे उघड. डोळे झाकून घेतले आणि मग म्हणतो मी कशासाठी हो आणि मी कशासाठी हो, तू कोण आहेस. बरेच लोक परमार्थ अवघडे. परमार्थ इतकं प्रपंच सगळ्यात अवघडे मंडळा. प्रपंच करणं, प्रपंच करायचा असेल तर महाराज पहिली गोष्ट महाराज नरदेह पाहिजे. दुसरी गोष्ट नरदेह परमार्थालाही लागतो, पण प्रपंच करण्यासाठी पहिली गोष्ट प्रपंचाला बायको लागते. बायको करायची वृत्ती लागते. वृत्ती केल्यानंतर महाराज तिथं नांदावं लागतं. त्याच्यानंतर महाराज मग लेकर बाळ होते तर ते सहज सहज एवढं प्रपंचासाठी लय लागत महाराज. पण परमार्थासाठी फक्त चित्त लागत. चित्त सहाय्य झालं की काम झालं. एवढंच परमार्थ साधन. आणि चित्ताने काय करायचं महाराज? काहीच नाही. ज्याने आम्हाला देह दिलाय, काय केलं? ज्याने आम्हाला देह दिलाय त्याचं नाम घ्यायचं. काय देवे दिला देह, जेने हा जीव दिला दान. जगत जीवन नारायण गायन गुणतयाचे महाराज. हे असणारे लक्षणे हे म्हणजे पहिली गोष्ट बरं का. सुख म्हणजेच परमात्मा. तैसार दयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. पहिली गोष्ट जीवाला सुखापर्यंत पोहोचवणे साधूची जबाबदारी. दुसरी गोष्टी भक्ती. भक्ती वाढवायची. भक्ती म्हणजे आमची भक्ती नाही का? आमची भक्ती कोण भक्ती नाही करते संसारामध्ये सांगा मला? कोणी ना कोणी कशाचा ना कशाचा भक्त आहेच. मग कोणी संसाराचा असन, कोणी पैशाचा असन, कोणी पदाचा असन, कोणी लौकिकाचा असन, पण भक्त आहेच. फक्त त्याचे ते तोंड बदलायचं आणि त्याला महाराज भगवंताकडे लावायचं. भक्ती भाव हा सर्व परमात्म्यातला हा भाग आहे. आणि धर्म. धर्म म्हणजे काय मग महाराज? सर्व इंद्रिय आहेत आपली. हे मुसलमान, ख्रिश्चन, पारशी हे नाही धर्म. डोळ्याचा धर्म पहा नाही. मग काय पाहावं डोळ्याने? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. कान ऐकायचं धर्म कानाचा आहे. ऐका रे तुम्ही कान माझे विठोबाचे गुण. मनात येते धाव घेई राही. काय झालं? विठोबाच्या पायी. हे धर्म आहेत मला त्यांचे. आणि सगळे धर्माचे कारण आहे नामस्मरण, हरी कीर्तन. सगळं धर्माचे कारण कळलं. हे सर्व धर्म कशासाठी दिले? ते दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन केले तू जोडसी नारायण. हे वाढवण्यासाठी साधू जन्माला येतो. अभंगाच्या तिसऱ्याच्या
विठोबाचे मंडळी परमार्थ वाढण्यासाठी आणि तो परमार्थ महाराज प्रत्येकाच्या हृदयात वाढला पाहिजे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. महाराज अंतकरणात परमार्थ वाढला की महाराज तो ज्ञानेंद्रिया वाट बाहेर पडतो. काय होतो अंतकरणामध्ये त्याचा कोणला ज्ञानोबराय सांगतात महाराज मन हे झाले पूर्ण विठ्ठलाची झाले अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठलची. याच नाव महाराज पूर्ण तोला नाही. असं झाल्यानंतर महाराज परमार्थ फलद्रूप होतो. असो एकदा आपण त्या भगवंताचं भजन करून विठोपार कुमारी संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारणा विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. मंडळी जीव देहाच्या नादी लागल्यामुळे संकोचित झाला. कसाला जीव याला देह भावातून काढून आत्मभावात जाग करणं हे सुखाला प्राप्तीचं कारण. भेदात दुःख आहे. तर सगळे जर हे माझं स्वरूप असेल तर कोणाची निंदा करायची, कोणाचा मस्तर करायचा. तर मीच सर्व नटलोय हा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवर गुण बालली कैसी. आता कोणाची निंदा करायची. हे सुख वाढण्याचं कारण आहे. साधू पहिलं महाराज व्यापक करतो जीवाला. काय करतो जीवाला पहिला व्यापक करतो आणि व्यापक झाला की मग भक्ती मानतो. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. पहा तुम्हाला दोन वेळा सांगतो. हे विश्वाची माझे घर आयसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ही पहिली ओवी झाली. आता दुसरी ओवी आहे. याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तयाशी माथा मुकुट करी. कळाल्या का दोन्ही ओव्या? नक्की कळाल. ह्या दोन ओव्या कळाल्या की परमार्थ कळाला बरं का संजीव भाऊ. ह्या दोन ओव्या कळाल्या ना की सगळा परमार्थ कळाला. मग पहिला साधूचा बोध हे महाराज हे विश्वचे माझे घर असा बुद्धीचा निश्चय होत. ऐशी मती जयाची स्थिर. बाबा म्हणायचं सट्ट पुर जयाचं स्थिर किंबहुना चर आचर चालणारे न चालणारे झाड पशु पक्षी सर्व मीच झालोय अशा निश्चयावर त्याची बुद्धी आली. आणि आता त्याचा निश्चय आता मीच या विश्वाचा अधिष्ठान आहे. या सूर्याचा अधिष्ठान मीच आहे. या शंकराचा अधिष्ठान मीच आहे. ब्रह्मदेवाचा अधिष्ठान मीच आहे. विष्णूचा अधिष्ठान मीच आहे. या सर्वाचा अधिष्ठान मीच आहे असं ज्ञान झाले. आणि मग आता माझं भजन करतो. का बरं करतो? कारण देह त्याने दिलाय. देह तुमच्या आमच्या आई बापांना नाही दिलेला. आम्हाला देवाने देह दिलाय
आणि वचन दिलं एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय रात्र आणि दिवस पांडुरंगा तुझा आता मी रात्रंदिवस भजन करीन हे वचन देऊन आलाय आता साधूच्या बोधाने कळालं मी देह नाही आता मी ब्रह्मरूप आहे आता काय करायचं महाराज ज्ञानोबराय सांगतात न सोडी हा भाव टाकी रे संतो राम कृष्ण टाहो नित्य राम कृष्ण टाहो नित्य हरिपाठाच्या तिसऱ्या सत्रामध्ये सांगतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटे राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेह राम कृष्ण टाहो नित्य मुळी जात वीत गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त कळालं का मला मान नाही मिळत रडतो का नाही भावनिक होऊन रडतो का मोक्कार रडतो हे भावनायुक्त भाजावं लागत मला त्या ईश्वराला आणि एक सांगू ब्रह्मज्ञान म्हणून काय अवघड नाही रे ब्रह्मज्ञान पण लागी होत सहज होत एका शब्दात होतय तू देह नसून ब्रह्म आहेस एवढंच आहे ज्ञान ब्रह्मज्ञान तू देह नसून कोण आहेस ब्रह्म आहेस एवढंच आहे पण एवढ्या भागत नाही ना त्या ब्रह्मज्ञानापर्यंत जाण्यासाठी महाराज आपल्याला विश्वर सहाय्य झाला पाहिजे कोण सहाय्य झाला पाहिजे महाराज जेल मधून जर लवकर बाहेर निघायचं असेल तर जेलर महाराज आपल्या हातात लागतो कोण आपण पाप करून जेलमध्ये गेलोतच गुन्हा करून जेलमध्ये गेलो पण जेलमध्ये जाऊन जर आपल्याला जर कळाला तर तो लवकर बाहेर नाही आपण जेलमध्येच आहोत आता 84च्या जेलमध्ये आलो आपण याच्यातून जर बाहेर निघायचं ज्यांनी 84 निर्माण केली त्याचं भजन करावं लागेल कोणी केली 84 निर्माण हे ईश्वराने निर्माण केलेली ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था केली 21 स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपल्या तो म्हणतो म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जगाशी चरिता पवार साहेब लक्ष ठेवा असा आहे मी आणि मग महाराज कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निघाळ प्रबंध आत्मचर्चा उदंड विशद गाती तयापाशी पांडवा मग हरपलो घेवसावा हे तो नाम घोषू बरवा करीती माझा तुमचं ब्रह्म पण चोरीला गेलो तर तुमच्या गायबाण्यापुढे तुम्ही लांब गेले त्याच्यापासून सांगा आपल्या गायबाण्यापणामुळे आपण त्याच्यापासून लांब गेलो ते आपल्यापासून लांब गेले अरे आपलं अज्ञान आपल्याला लांब घेऊन गेलं साधू फक्त आपलं अज्ञान काढतो आणि अज्ञान काढल्यानंतर मला ज्याने आपले उपकार केले मला संतांनी तेच केले रात्रंदिवस बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोशे मने झाले हाव भरी परत माघारी घेत नाही हे वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाम हे विठोबाचं जे कुळाचाराने नाम आलंय ना हो का नाम विठोबाचे घेईन मी वाचे हे बीज कल्पंतीचे तुका म्हणे हे एक सांगा सगळ्या शास्त्राचा पुराणांचा सगळ्या ग्रंथांचा शेवट नाम सकल शास्त्राची पोटी नामाविना नाही आणि नाम निर्गुणाला नसतं होय नाम निर्गुणाला असतं आकाराला की नाव येत असतं निराकाराला नाव नाही जिथं रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया त्याला नाव असेल का मग नाव महाराज त्याला विशेषत्वाला यावं लागत आणि विशेषत्वात आल्यानंतर त्याला विश्वर म्हणतात तो या विश्वाची निर्मिती तयार करतो हे विश्व निर्माण करतो आणि विश्वात राहून विश्वाच्या सगळ्यांच्या हृदयात राहून सगळं खेळ खेळतो पण लपून नकळे जीवा जीवातच लपवतो जीवातच राहतो आणि जीवालाच कळत नाही
आणि साधू त्या देवाची ओळख करून देतात आणि अखंड त्याचं भजन करायला लावतात. ते भजन संतांनी केलेले. ते करीत असताना महाराज ते किती भजन केलं महाराज, ते तुकाराम महाराज ते झिजले सांगतात. झिजले काय झाले, ते चंदनासारखे झिजले. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. महाराज जे जे संतांचे महाराज रेडा सारी देताना, रेड्यात रेडे पण बदललं नाही पण वृत्ती बदलली. प्रल्हाद दैत्याच्या कुळात होता महाराज, त्याचं दैत्य कुळ नाही बदललं पण त्याची वृत्ती बदलली. लक्षात ठेवा, साधूच्या संगतीत वृत्ती बदलते. वृत्ती काय बदलते? वृत्ती. साधू मग बघा, चंदनाच्या संगतीमध्ये लिंब बाभळी बोरी येतात. लिंब बोरी बाभळी बदल होत नाही, पण आतमध्ये असणाऱ्या त्यांच्या गुणात बदल होतो. गुणात लिंबाचा स्वभाव कडू आहे, पण तो लिंब कडू न राहता महाराज तो सुगंधी होतो. बोरी बाभळीचा महाराज काटेरीपणा जात नाही, पण ते सुद्धा सुगंधी होतात. तुकाराम महाराज सांगतात, तसे तुम्ही संत आहात. जरी सगळ्यामध्ये आले, बाहेरून जरी ते तसेच राहिले, पण आतमधून अंतःकरणात तुम्ही परिवर्तन करतात. हा तुमचा मूळ स्वभाव आहे. अभंगाच्या शेवटच्या तुका मने गुण चंदनाचे अंगी. तुका मने गुण चंदनाचे अंगी. काय मे पतित अवतार तुम्हा धराया काढून उद्धराया जन जल जीव वाढवया सुख. भक्तिभाव धर्म कुळाचारणा विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. ऐसे तुम्ही जगी संत मंडळी. महात्मा स्वतःच दुःख पाहत नाही, तर जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करतो. महाराज चंदन जसा महाराज स्वतःच्या शरीराचा नाश होतो याचा विचार करीत नाही, पण जगाला सुगंधी करतो. तसं महाराज असे संत असतात. तसे दादा श्रीपदोबा रामदेव दादा संगीताताई महाराज हे महात्मे देहाची एवढी विकृती असतानाही महाराज सर्वांना महाराज आत्मबोधाचा सतत उपदेश करणारी, सतत महाराज सर्वांना जाग करणारी असे महात्मे महाराज दुर्लभ असतात. असे महात्मे प्राप्त होणे परम भाग्याचा विषय आहे. असणाऱ्या ठोंबरे परिवारामध्ये सचित